रामकृष्ण हरी माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती अनेक तरुण सध्या पंढरीच्या वारीसाठी निघालेले पाहायला मिळतात। तर काही तरुण या ठिकाणी आहेत, त्यांच्या हातामध्ये जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीनं लोककला जपणारं हे तुंतुणं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर डफही पाहायला मिळतो। दादा तुमचं नाव काय आणि काय सांगा? मी गोपाल बद्रीनाथ पाटील, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा, गाव आमचं किनगाव राजा। किनगाव राजावरून वारीमध्ये सहभागी झालाय, कुठून चालत आलाय? आम्ही आळंदीपासनं। काय वारीचा आनंद, किती वारी आहे आनंदीचा आनंद सांगायचा म्हणजे हा शब्दात तर मावणाराच आनंद नाहीये, हा जो स्वतः अनुभवेल त्यालाच कळलं आनंद काय असतं। तर कितवी वारी आहे ही आता आमची 5वी वारी आहे। 5वी वारी आहे। हो। आता 5 वाऱ्या केल्यात, काय मागायचं पांडुरंगाला? भरभरून दिलंय, काहीच मागायचं काम नाही, काय मागायचं काम नाही, मागायचंच काम नाही। मग मागायचं काम नाही तर वारी का करायची? वारी का करायची म्हणजे सगळं दिलंय म्हणून वारी करायची, दिलंय म्हणून वारी करायची। सगळं जे काय आपल्याकडे जे काय आहे ते लोकांपेक्षाही भरपूर आहे, त्याचं आपण सुख मानायचं आणि त्याच्या आनंदाने वारी करायची। बरं, ही लोककला तुम्ही जपताय, या कलेबद्दल ही कुठली कला आहे आणि काय सांगणार आहे त्या कलेबद्दल? आम्ही म्हणजे वाघ्या मुरळी, वाघ्या मुरळी आम्ही जागरण आणि गोंधळ करतो, पारंपरिक जागरण गोंधळ करतो। तर आता ह्या वारीमध्ये कसा अनुभव येतोय, काय बघ तुमच्याकडं काय बघायचं म्हणजे आम्ही स्वतः आनंदी आहेत, पण आमच्या बरोबर जेवढे लोक सहभागी आहे तेवढे सुद्धा आमच्यापेक्षाही जास्त आनंदी आहे। बरं, आनंद साजरा करण्यासाठी एखादं गीत, एखादा कडवं तुम्ही सादर करा। भंडाऱ्याचं सोनं होतं सोनं या जेजुरी घराला, होतं भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं। राजाची घाटी दिंबडी वाजवून, लंगर तोडती सदा येळकोटा गाजवून, नाचती राजाची घाटी दिंबडी वाजवून, हे लंगर तोडती सदा येळकोटा गाजवून, या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं या जेजुरी गडाला, होत भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं। स्वप्नामध्ये उमाजीला दिलं या दर्शन, भोळ्या भगताला देव होतो या प्रसन्न, स्वप्नामध्ये उमाजीला दिलं या दर्शन, भोळ्या भगताला देव होतो या प्रसन्न, या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं या जेजुरी गडाला, होत भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं। माऊली, वारीच्या वाटेवरती आहोत, वारीच्या वाटेवरती प्रत्येक तरुणाईनं येणं गरजेचं आहे, कारण तरुण वय असेल तर वारीचा आनंद अगदी जास्त घेता येतो। आणि नक्कीच आपण वारीच्या वाटेवरती, आपला मित्र उदय भिसे पाटील आणि आपण अभंग वारी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल, उदय न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल, उदय भिसे ऑफिशियल या फेसबुक पेजच्या माध्यमातून असेल, ही वारी पाहताय आणि हे जास्तीत जास्त जिथून आपण व्हिडिओ पाहताय तिथून शेअर करा। रामकृष्ण हरी। तुम्ही जय